शिंदे गटाकडे पैसा या विषयाशिवाय कोणताही विचार नाही आहे, संघटना नाही आहे, श्युरिटी नाही आहे, पण एकटा पैसा त्यांच्याकडे आहे हे कबूल केलं पाहिजे. आता सरकार बाकीकडे 10-10, 15-15 लाख लोकांवर ईडीच्या धाड टाकतं, पण इथं कोट्यवधी रुपयाच्या ऑफर्स दिल्या जातात, कोट्यवधी रुपये देऊ केले जातात. अशाकडे ईडी बघत नाही, इन्कम टॅक्स बघत नाही, CBI बघत पण नाही. अशी तर स्थिती आहे आपल्या देशाची. संजय राऊत असं म्हणतायत की तुमच्या पक्षात सन्मान दिला जात नाही आणि मागचा उठाव रिझर्व्ह कॅटेगरीत स्वतःचं कोणतंही श्रम नाही, स्वतःचं कोणतंही हे नसताना 3-3 वेळेस संघटनेच्या बळावर निवडून दिलेला माणूस जो 4 पावलंसुद्धा इलेक्शनच्या प्रचाराला चालत नाही, त्याला पक्षाच्या बळावरच निवडून आले ना. आणि मग त्यांनी अशा पद्धतीनं वक्तव्य करणं, याला मला असं वाटतं नमक हरामीशिवाय दुसरा कोणताही शब्द असू शकत. नागेश पाटील आष्टीकरांचा मुलगा आता विधान परिषदेत उभा आहे, मात्र पाटील जे आहेत ते काल हैदराबादहून दिल्ली गेल्याची माहिती आहे. सत्यता काय अजून कोणालाच माहिती नाही. नागेश पाटील तर प्रत्यक्षात उद्धवजींच्या संपर्कात, हे तुमच्या माहितीचं सांगतो. आता माहिती आहे, कोणी हे सांगतं, कोणी काही सांगतं, चील उडीतं भयच उडी, अशा पद्धतीने बरेच जण सांगतात. सत्यता काय आहे परमेश्वर जाणे. सगळ्या नाही, पण सगळं हे असताना अरविंद सावंत यांनी ओम बिर्ला यांना म्हणजे अध्यक्षांना पत्र कशासाठी लिहिलं, त्यामुळे त्या पत्रामुळं या सगळ्या चर्चेला बळ मिळायला लागलं नाही. नाही पक्षाने खबरदारी म्हणून लिगल सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं अरविंद सावंत साहेब हे शिवसेना पक्षाचे गटनेते आहेत लोकसभेतले, आणि म्हणून लोकसभाच्या सदस्याविषयी अशी चर्चा असल्यामुळं, चालू असल्यामुळं त्यांनी मला असं वाटतं अशा पद्धतीनं पत्र दिलं असं, त्यात काय चूक आहे. साशंक आहातच ना, पण तुम्ही कुठे कन्फर्म आहात? साशंक काही लोकांविषयी आहोत, आता स्पष्ट बोलायला काहीच हरकत नाही. बस याच्यावरती पुढे नाही बोलणार. बरं, आता नवीन असा विषय आहे की 9 पैकी केवळ एकच खासदार आता तुमच्याकडे राहणार आणि 8 उरले जाणार अशी चर्चा चालली आहे. सगळ्यांची लॉबिंग, सगळे कोणाकडे एकमेकांकडे जबाबदारी दिली आहे. दुसरा प्रश्न आहे, मला असं वाटतं काल पण परवा पण मेजॉरिटीनं खासदार उद्धवजींशी बोललेले आहेत, बैठकीला होते, आणि आता तुम्हीच सांगता जाणार जाणार जाणार, एवढे राहणार तेवढे राहणार. कसे जातील? काही पक्षाचं काही ठीक आहे, एखाद्यानी कमरेचं सोडलं म्हणून सगळ्यांनी सोडलं असं म्हणता येणार नाही. बरं, एक प्रश्न असा आहे की इम्तियाज जलील असं म्हणाले की 2029 हे वर्ष शेवटची इलेक्शन असेल. 29 नंतर पुन्हा जर भारतीय जनता पार्टी सत्तेत आली तर या देशात निवडणूक होणार नाही, हुकुमशाही होईल. मग तर या बाबतीत इम्तियाज जलील बरोबर एकमत असायला काहीच हरकत नाही. आत्ता या महाराष्ट्रात 17 पोटनिवडणुका आहे, 16 निवडणुका आहे. त्याला बरोबर